बातमी आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातली। कसबा संगमेश्वर संभाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। अगदी 80 लाखांचा चोराडाही यामुळे करण्यात आलाय। मात्र अजूनही संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम हे अपूर्णच आहे। 80 लाखांचा चोराडा करूनही स्मारक अजूनही अपूर्ण का असा प्रश्न उपस्थित होतोय। कसबा संगमेश्वर मधल्या स्मारकाचं काम अजूनही अपूर्ण असल्यामुळे या स्मारकाची उपेक्षा होत असल्याची भावना शिवप्रेमींकडून व्यक्त होते। छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक होणार तरी कधी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। दरम्यान याच स्मारकासाठी जवळपास 80 लाखांचा चोराडा झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे आणि एवढे 80 लाख खर्च करून सुद्धा स्मारक अद्यापही अपूर्ण का आहे असा प्रश्न तिथल्या नागरिकांना आणि शिवप्रेमींना सतावतोय। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची यामुळे उपेक्षा होत असल्याची भावना शिवप्रेमींमध्ये आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक नक्की कधी होणार असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। 80 लाखांचा खर्च करून सुद्धा स्मारक अद्यापही अपूर्ण आहे आणि याचमुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची उपेक्षा होतीये का असा प्रश्न असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार होतं। यासाठी निधी मंजूर झाला होता। 80 लाख रुपये खर्चही करण्यात आले होते। मात्र अद्याप 80 लाख रुपये खर्च करूनही तिथली एकूणच परिस्थिती आपण जर बघितली या दृश्यांमध्ये तर कोणत्याही या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अमोल कले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, 80 लाखांचा चोराडा झालेला आहे मात्र स्मारक अपूर्णचे कारण काय आहेत यामागची? नक्कीच संगमेश्वर मधलं कसबा या भागामध्ये संगमेश्वर महाराजांना इथून पकडलं गेलं होतं आणि या जागेला ऐतिहासिक महत्व आहे। मात्र गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या स्मारकासाठी प्रयत्न केले जात आहेत। जवळपास 80 लाख रुपये 80 कोटी जे आहेत ते पैसे या ठिकाणी खर्च करण्यात आलेला चोराडा झालेला आहे आणि या ठिकाणी स्मारकासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी स्मारक व्हावं यासाठी मागणी केली जाते। जी धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक नक्की कधी पूर्ण होणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। $80 लाखांचा चोराडा करूनही स्मारकाची दुरवस्था कायम आहे। बांधकाम विभागाकडून निकृष्ट पद्धतीचं काम इथं केलं जातं आणि त्यामुळे संताप व्यक्त होतोय। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची अशा पद्धतीने उपेक्षा होती आणि संगमेश्वरमध्ये शंभूराजांचं स्मारक उपेक्षित असून यासाठी 80 लाखांचा खर्च करून देखील स्मारकाची मात्र दुरवस्था आपण पाहतोय। 80 लाखांचा चोराडा, स्मारक मात्र दुर्लक्षित आहे। छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची दुरवस्था आपण पाहतोय। संगमेश्वर या एकूणच स्थळाला ऐतिहासिक असं महत्व आहे आणि याचमुळे इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात यावं अशी इच्छा होती। त्यासाठी प्रयत्न करण्यात आले, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला। 80 लाख खर्चही झाला मात्र अजूनही स्मारक बांधण्यात आलेलं नाही आणि त्याचमुळे संगमेश्वरमध्ये शंभूराजांचं हे स्मारक उपेक्षित आहे का, या स्मारकाकडे दुर्लक्ष होतंय का, 80 लाख खर्च करून सुद्धा काहीही तिकडे बदल करण्यात आलेले नाहीये, अजूनही कामकाज सुरू झालेलं नाहीये, अशा अनेक प्रश्न शिवप्रेमी विचारतायत। संभाजी महाराजांच्या स्मारकाची उपेक्षा या पद्धतीने होते। 80 लाखांचा खर्च करून देखील कोणत्याही पद्धतीने तिथे स्मारक अजून बांधायला सुरुवात केलेली नाहीये। स्मारक अपूर्ण म्हणण्यापेक्षा स्मारक बांधण्याची तयारीच अजून झालेली नाहीये।